नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. आद्री आणि बघा आचल हे शब्द पर्वत या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी शब्द काय आहे. सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सदोष, निर्दोष. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय. कसलीही अपेक्षा नसणारा. बघा, कसलीही अपेक्षा नसणार म्हणजे काय असतो. निरपेक्ष. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मोठ्या मोठ्या वल्गना करणारा त्याप्रमाणे कृती करेलच अथवा त्याची क्षमता असेलच असे नाही. बघा, या ठिकाणी अर्थ आहे. या अर्थाची बघा मन कोणती असेल. मोठ्या मोठ्या वल्गना करणारा त्याप्रमाणे कृती करीलच अथवा त्याची क्षमता असेलच असे नाही. बघा, या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे. गरजेल तो पडेल काय. बघा, या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलं. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलंय. वाक्यप्रचार. हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे म्हणजे काय असतो. फसवून सुटका करून घेणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. किल्ली आणि चाकरी बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? किल्ली आणि चाकरी. बघा, योग्य उत्तर काय पाहिजे. किल्ली आणि चाकरी बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 7 नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो. विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. पुढील भाववाचक शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, शब्द आहे व त्याचं भाववाचक नाम आहे. यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, मधुरचं काय व्हायला पाहिजे. माधुर्य भाववाचक नाम बरोबर आहे. देवचं बघा भाववाचक नाम काय व्हायला पाहिजे. देव, देवत्व बरोबर आहे. कुशल बघा, या शब्दाचं भाववाचक नाम काय व्हायला पाहिजे. कुशल, कौशल्य बघा बरोबर आहे. बघा, नम्र या शब्दाचं भाववाचक नाम काय व्हायला पाहिजे. नम्र, नम्रता. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलंय. सदैव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सदैव बघा या शब्दामध्ये स्वरसंधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? विनाकारण, कारण नसताना. बघा, योग्य समास मग कोणता आला पाहिजे. अवयभाव समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समास आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामाजिक शास्त्र व बघा सर्व मागील टी-ई-टीचे झालेले पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, सुधांशू म्हणजे काय असतो. सुधांशू म्हणजे बघा चंद्र असतो.
सारंग म्हणजे काय असतो? सारंग म्हणजे हत्ती असतो. बघा आर्क म्हणजे सूर्य या शब्दाचा योग्य या ठिकाणी काय आला पाहिजे? आर्क या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? यमुना पर्यटन. बघा ही मराठीमधली पहिली कादंबरी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा यमुना पर्यटन बघा मराठीमधली पहिली कादंबरी आहे. कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बाबा पद्मनजी बघा यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा हेळसांड होणे अशा प्रकारचं बघा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. हेळसांड होणे बघा हेळसांड होणे म्हणजे काय असतो? दुर्लक्ष करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा योग्य उत्तर काय पाहिजे? निर्मल बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? लक्ष्मीकांत बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा योग्य उत्तर काय आलं पाहिजे? लक्ष्मीकांत बघा या शब्दामध्ये बहुविग्रही समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारले? नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आला पाहिजे? तटिनी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आवश्यक अनावश्यक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण खालीलपैकी कोणते असते? बघा ज्या ठिकाणी बघा 3 नद्या एकत्र मिळतात आपण त्यांना काय म्हणतो? त्रिवेणी संगम म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अडचणीमध्ये विचारले प्रसंगी शहाण्या व विद्वान माणसाला सुद्धा मूर्ख माणसाची मनधरणी करावी लागते. बघा एखाद्या अडचणीच्या बघा प्रसंगामध्ये विद्वान बघा आणि शहाण्या माणसाला सुद्धा मूर्ख माणसाची या ठिकाणी मनधरणी करावी लागते. बघा या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे? बघा अडला हरी गाढवाचे पाय धरी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची मन आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज बघा यांचा या ठिकाणी ग्रंथ म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. थंडा फराळ करणे. बघा थंडा फराळ करणे म्हणजे काय असतो? थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? दीड शहाणा. बघा दीड शहाणा म्हणजे काय असतो? मूर्ख म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. तंबाखू आणि बटाटा बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तंबाखू आणि बटाटा. विद्यार्थी मित्रांनो बघा तंबाखू आणि बघा बटाटा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा आजकाल नंतर अगोदर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा आज थंडी आहे, काल रविवार होता, मी नंतर येतो, मी अगोदर पोहोचलो होतो. बघा या ठिकाणी अशा प्रकारचे काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? क्रियापद होणार नाही, शब्दयोगी अव्यय या ठिकाणी होणार नाही म्हणजे काय होणार? क्रिया विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा गुलामचं भाववाचक नाम काय होतं? गुलामचं गुलामगिरी, शहाणा शहाणपणा, चतुर चतुराई. बघा या ठिकाणी शौर्य बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी सामान्य नाम ओळखा. बघा नामाचे प्रकार असतात ना, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. बघा समूहवाचक नाम, नामाचं सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा गोपाळ बघा शब्द काय आहे? विशेष नाम. सह्याद्री विशेष नाम. गंगा विशेष नाम. गवत पण कोणते गवत? गवत बघा या ठिकाणी सामान्य नाम या प्रकारचं तो नाम आहे. विषय क्रमांक पुढचा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल.
बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आलं पाहिजे? हे संकेतार्थी बघा वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? पुनर्जन्म. बघा पुनर्जन्म या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी बघा ने ए शी हे प्रत्यय कोणते असतात? ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीय विभक्ती त ई आ बघा हे सप्तमी विभक्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्याग्रह, विद्येसाठी ग्रह बघा विद्याग्रह बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो विद्याग्रह बघा या शब्दामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संघर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा संघर म्हणजे काय असतो? युद्ध, लढाई म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 संघर म्हणजे लढाई असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्गुण, दुर्गुण म्हणजे काय असतो? वाईट गुण. मग वाईट गुण म्हणजे चांगला गुण कसा असतो? सद्गुण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. पश्चिमेकडील देशातील लोक बघा पश्चिमेकडील देशातील लोक आपण त्यांना काय म्हणतो? पाश्चिमात्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे. बघा सारख्याच लायकीच्या माणसाने बघा एकमेकांचे समर्थन करणे बघा या अर्थाचे मन खालीलपैकी कोणती मन असेल? बघा कोणती मन यायला पाहिजे असं? बघा याचं योग्य उंदराला मांजर साक्षी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सारख्याच बघा लायकीच्या बघा सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे म्हणजे काय असतो? उंदराला मांजर साक्षी. दुसरा क्रमांक पुढचा अंगाचा तीळपापट होणे. अंगाचा तीळपापट होणे म्हणजे काय असतो? अतिशय संताप येणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे? अलंकारिक शब्द योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे? उंबराचं फूल. बघा उंबराचे फूल याचा योग्य अर्थ मग काय आला पाहिजे? अतिशय दुर्मिळ म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुरावा आणि कारतूस बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो पुरावा आणि कारतूस बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. हा, ही, हे, तो, ती, ते बघा हे काय असतात? सर्वनाम या जातीचे हे शब्द आहेत. नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम. प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे? बघा जो भाववाचक नाम नाही. बघा शौर्य बघा आपण आताच बघितलं होतं शौर्य काय आहे? भाववाचक नाम आहे. स्वामित्व भाववाचक नाम आहे. बघा गोड, गोडवा भाववाचक नाम आहे. विशिष्ट बघा हा शब्द भाववाचक नाम नाही. प्रश्न क्रमांक पुढचा वा किती अप्रतिम षटकार. बघा या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. वा किती अप्रतिम षटकार उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे म्हणजे वाक्य कोणतं असेल? मग उद्गारवाचक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा सदैव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचे सदैव? आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालील शब्दाची विभक्ती ओळखा. बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे? समर्थांचा. समर्थांचा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा धनधान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? धनधान्य. बघा धनधान्य या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? समाहार द्वंद्व समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा कवी आणि त्यांचे टोपण नावे आहेत. चुकीची जोडी ओळखा. आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव काय आहे? अनिल. बघा बरोबर आहे. प्रल्हाद केशवात्रे यांचं बघा टोपण नाव काय आहे? प्रल्हाद केशवात्रे. बघा या कवीचं नाव बघा केशव कुमार. बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे केशव कुमार म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज बरोबर आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत यांचं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 चुकीची जोडी आहे. गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? गायरान. बघा ते गायरान, तो गायरान होतो का? तो, ती गायरान, ते गायरान म्हणजे नपुसक लिंग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा, आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, बघा बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा सर्व महत्त्वपूर्ण आपल्याकडे PDF अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या बघा आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.